हॅलो स्टुडंट्स, SOF सायन्स ऑलिम्पियाड त्यामधला लॉजिकल रिझनिंग हा चॅप्टर आपण पाहत आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ चार एक्झाम्पल एक्सप्लेन करून झालेली आहेत. नाव वी आर टॉकिंग रिगार्डिंग टू द एक्झाम्पल नंबर 5. In a certain code language, if minister is written as QDSRHMHL, then how will circular be written in that language? आता या ठिकाणी कोणत्या प्रकारे आता आपल्याला सर्क्युलर हा शब्द लिहायचा आहे पाहूया कसं लिहायचं आहे. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला ABCD म्हणजे A पासून Z पर्यंतचे नंबर्स माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे जसं ए हे अल्फाबेट कुठल्या नंबरला आलेलं आहे, तर फर्स्ट नंबरला, बी अल्फाबेट सेकंड नंबरला, त्याप्रमाणे. ठीक आहे, आता या ठिकाणी मी लिहून घेतलेले आहेत. इथे मिनिस्टर या शब्दाचे नंबर्स पाहूया. ठीक आहे, आता एमचा नंबर किती आहे तर पहा 13. आयचा नंबर किती आहे 9. एनचा नंबर किती 14. तसंच आयचा परत एकदा 9. एसचा नंबर 19 आहे. याप्रमाणे दिलेल्या अल्फाबेटचे नंबर्स लिहून घेतलेले आहेत. ठीक आहे, आता आपल्याला या दोघांचं रिलेशन पाहायचं आहे. म्हणजे मिनिस्टर आणि QDSR हा जो शब्द दिलेला आहे यांचं रिलेशन काय आहे ते पाहायचं आहे. कारण यांचं रिलेशन जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत सर्क्युलर शब्दाचं रिलेशन समजणार नाही. ठीक आहे, तर पाहूया. आता पहा 13. एमचा नंबर किती आहे 13. मग 13मधून जर का 1 मायनस केला तर किती येतात, तर इथे लिहून घेते मी. 13मधून 1 मायनस केला तर किती 12. 9 मायनस 1 केले म्हणजे 8 येतात. 14 मायनस 1 13. 9 मायनस 1 8. 19 मायनस 1 18. 20 मायनस 1 19. 5 मायनस 1 4. 18 मायनस 1 17. ठीक आहे, आता आपण अल्फाबेट लिहून घेऊया. आता 12 नंबरचा अल्फाबेट काय आहे तर L लिहून घेतलं. 8 नंबरचा अल्फाबेट आहे H. 13 नंबरचा अल्फाबेट आहे M. 8 नंबरचा अल्फाबेट H. 18 नंबरचा अल्फाबेट आहे R. 19 नंबरचा अल्फाबेट S. 4 नंबरचा अल्फाबेट आहे D. तर 17 नंबरचा अल्फाबेट आहे Q. ठीक आहे, चला आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा जो शब्द दिलेला आहे QDSR, तर याच्यामध्ये आणि आपण तयार केलेला शब्द हा पहा, याच्यामध्ये काही सिमिलॅरिटी पाहायला मिळते का तुम्हाला? काय दिलेलं आहे QDSR. थोडा घेऊया. हा QDSR जर उलट पाहिलं तर QDSR. पुढे पहा काय आहे HMHL. पहा HMHL. ठीक आहे, म्हणजे आता याचं रिलेशन समजले. तसंच सर्क्युलर शब्द पहिल्यांदा लिहून घेऊया आपण. लिहून घेतला, सर्क्युलर हा शब्द लिहून घेतला. नंबरिंग करूया. सीचा नंबर काय आहे तर सीचा नंबर आहे 3. 9. आरचा नंबर काय आहे तर 18. सीचा परत 3. यूचा नंबर काय आहे तर 21. एलचा नंबर 12 आहे. एचा नंबर 1 आणि आरचा नंबर किती झाला तर 18. आता पाहूया. आता काय जसं इथे प्रोसिजर केली तशीच करूया. 3 मायनस 1 2 येतात. 9 मायनस 1 8. 18 मायनस 1 17. 3 मायनस 1 2. 21 मायनस 1 20. 12 मायनस 1 11. आता इथे 1 मायनस जर 1 केला तर 0 येईल. ठीक आहे, म्हणजे आपण त्याच्या आधीचा नंबर कन्सिडर करूया. म्हणजे डायरेक्टली हा नंबर येईल 26. का तर 1 0 म्हणजे कुठलेच अल्फाबेट मिळणार नाही म्हणून 26 लिहिलेलं आहे. 26 लिहिलं. ठीक आहे, 18 मायनस 1 किती तर 17. आता अल्फाबेट लिहित जाऊया. सेकंड नंबरचा अल्फाबेट आहे B. 8 नंबरचा अल्फाबेट आहे H.
पुढे 17 नंबरचा अल्फाबेट आहे क्यू, सेकंड नंबरचा अल्फाबेट आहे बी, 20 नंबरचा अल्फाबेट टी आहे, 11 नंबरचा अल्फाबेट आहे के, 26 नंबरचा अल्फाबेट आहे झेड आणि 17 नंबरचा अल्फाबेट आहे क्यू. पहा आता कुठला शब्द मिळतो या ठिकाणी. या ठिकाणी क्यू असणारे 4 ऑप्शन दिलेले आहेत, पण आपल्याला एक्झॅक्ट पाहिजे आहे. ठीक आहे, कम्पेअर करून पहा. क्यू झेड के टी, क्यू झेड के टी. आता इथे 3 ऑप्शन दाखवत आहेत ए सी डी. आता बी ऑप्शन कट होणार. बी क्यू एच बी, बी क्यू एच बी म्हणजे ऑप्शन नंबर कुठला मिळाला आपल्याला डी. आलं का लक्षात कसा ऑप्शन कसं आहे ते. हे पहा तुम्हाला व्यवस्थित समजेल. क्यू हा पहा क्यू, झेड, त्याच्यानंतर के, टी, बी, क्यू, एच आणि लास्ट आहे बी. ठीक आहे, समजलं का हे एक्झाम्पल कसं सॉल्व केलं आहे.